सर्वांचं स्वागत आहे अ, स्वराज्य ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. चला तर आपण आता सुरुवात करूया की उद्याचं मार्केट म्हणजे जर आजचं मार्केट अनालिसिस ते आपण काल यूट्यूबवर अपलोड केलेलं आहे. जर का कोणाला आयडिया नसेल तर तुम्ही उद्या आपलं यूट्यूबवर जाऊन आपण बघू शकता. तर चला आपण आजचं स्टार्ट करूया की बा उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे. सो आज काय झालं आणि उद्या काय होणार आहे याच्याकडे आपण आता लक्ष देऊन आपण अनालिसिस करणार आहे. तसं उद्या होणार आहे. उद्या जर का विचार केला, तर उद्या आपला जो व्ह्यू आहे तो आहे बायिंग साइड. म्हणजे व्हॉट इज का म्हणजे का बायिंग साइड आहे? त्याचं कारण काय आहे? तर चला तर आपण अनालिसिस करू तुम्हाला सांगतो किंवा बायिंगचं काय? कारण काल आपण बघितलं होतं की जर का मार्केट उद्याचं आपण थोडंसं अनालिसिस करू त्याच्यावर थोडंसं आपल्याला डिपेंड राहणार आहे उद्याचं अनालिसिस. उद्या का आपण बायिंग आपण मार्केटकडे बघणार आहोत. ह्या दृष्टिकोनातून का बघणार आहोत? कारण मार्केटमध्ये मी काल म्हटलं होतं, की जर का 51,256 जर का ही लेवल जर का मार्केटने कशी क्रॉस करू, तर मार्केटमध्ये काय राहणार आहे? बायिंग बायिंग राहणार आहे. तर शेवटी तसंच झालेलं आहे. हे बघा जर का आपण इथे विचार केला तर 51,256 जर का लेवल बघितली, तर याच्यासमोर मार्केटमध्ये का राहिलेला आहे? बायिंग राहिलेला आहे. याच्या खाली आलेला आहे, बायिंग नाही झालेलं आहे. 1 मिनिट. याच्याच खाली गेलेला आहे तेव्हा काय झालेलं आहे? बायिंग झालेलं आहे. वर गेलं तर बायिंग झालं आणि खाली आलं तर काय झालेलं आहे? सेलिंग झालेलं आहे. थोडंसं झूम आउट करते. इन करते. हे बघा जसं-जसं या लेव्हलला त्यांनी क्रॉस केलेलं म्हणजे हे बिग प्लेयर आणि ऑपरेटर लेव्हल्स आहे. जसं या लेव्हलला क्रॉस केलेलं आहे, बिग कॅन्डल बनत गेलेला आहे बायिंग साइडला आणि जसं लेव्हलला क्रॉस डाउन केलेला आहे, तसं काय केलेलं आहे मार्केटने रेड कॅन्डल बनवायला सुरुवात केलेली आहे. एक्झॅक्ट तिथेच रेजिस्टर आणि एक्झॅक्ट तिथेच ब्रेकआउट करून काय केलेलं आहे मार्केटने अप साइडचा मूव्हमेंट आणि डाउन साइडचा मूव्हमेंट केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हे लेव्हल जे आहे हे स्ट्राँग ऑपरेटर लेव्हल्स आहे. ओके. आणि जे बेसिक जे आहे त्यांनी जे म्हणजे काल जर का बघितलं म्हणजे 20 तारखेलाच ऑपरेटरने पोझिशन बनवून ठेवलेली आहे आणि त्यानं ऑपरेटरनेच गॅप ओपन करून मार्केटला काय केलेलं आहे, वर क्लोज केलेलं आहे. आणि आपण का असं म्हणत आहे, की बा ऑपरेटर का असं उद्या बायिंग व्ह्यूज का आहे? त्याचं मोठं कारण असं आहे, की 51,000 ची जी लेव्हल्स आहे. 51,000 ॲज अ सपोर्ट ज्याला आपण म्हणतो इथे कारण इथे जे लिहिलेलं आहे, कारण हे सायकॉलॉजिकल लेव्हल्स आहे 51,000 आणि 51,000 सायकॉलॉजिकल लेव्हल असल्यामुळे मार्केटने इथून स्ट्राँग कॅन्डल बनवून सर्वांना काय केलं, बायिंग साइड म्हणजे वर नेलेलं आहे मार्केटला आणि इथे कुठं पण रिटेल बायर्स मार्केटमध्ये ॲक्टिव्ह नाहीये. बघा, मार्केट असं वर गेलेलं आहे. मार्केट परत खाली आलेलं आहे. इथे ज्यांनी पोझिशन बनवलेली आहे, इथे सर्वजण निघून गेलेले आहेत. डबल वर गेलेलं आहे मार्केट, डबल खाली आलेलं आहे. इथे ज्यांनी पोझिशन बनवलेली आहे, ते इथे या सेलिंगमध्ये किंवा इथे जरी त्यांनी पोझिशन बनवली असेल, या सेलिंगमध्ये सर्व हे बायर्स आणि हे बायर्स काय केलेले आहेत, निघून गेलेले आहेत. आणि हे बायर्स निघून गेल्यामुळं इथे नवीन बायर्स जेव्हा ॲड झालेले आहेत, इथे जेव्हा नवीन बायर्स ॲड झालेले आहेत, इथे काय झालेलं आहे, की इथे जे नवीन बायर्स ॲड झालेले आहेत, म्हणजे अ, इथे बघा हे नवीन बायर्स ॲड झाले, इथे सुद्धा पूर्णपणे या करेक्शनमध्ये काय केलेलं मार्केटमधून हे बायर्स निघून गेलेले आहेत. आणि इथे सुद्धा एक ब्रेकआउट झालेला आहे. ह्या ब्रेकआउटमध्ये जे काही बायर्स आलेले आहेत, या करेक्शनमध्ये निघून गेलेले आहेत. जे काही छोटे-मोठे बायर्स असते त्यांच्याकडे जास्त क्वांटिटी न राहता, ती छोट्या क्वांटिटीमध्ये काम करत असते आणि जास्त प्रॉफिटही नाहीये त्या बायर्सला. जे रिटेल बायर्सला यांनी इथे कुठेतरी एंट्री केलेली आहे. नाही, यांनी इथे कुठेतरी एंट्री केलेली आहे. त्यांना जास्त प्रॉफिट सुद्धा नाहीये. सो हे आपला असं उद्देश आहे, की आपलं हे असं अनालिसिस आहे, की उद्या जर का मार्केट बायिंग साइडला जाईल तर आपल्याला वर स्टॉप लॉस अवेलेबल आहे. खाली जे म्हणजे खालच्या साइडनं जे डाउन साइडला जे स्टॉप लॉस आहेत, ते बिग प्लेयरचे आहेत आणि वर जे इथे स्टॉप लॉस आहे इथे, जे इथे स्टॉप लॉस आहेत. हे स्टॉप लॉस किंवा जर का आपण विचार केला अ, इथे जर का आपण विचार केला, तर मार्केटमध्ये काय राहणार आहे छोटे म्हणजे रिटेलर स्टॉप लॉस इथे काय अवेलेबल आहे. हे हे उद्याचं अनालिसिस झालेलं आहे, की मार्केटमध्ये उद्या बायिंग व्ह्यू का येणार आहे? आणि दुसरी गोष्ट तर उद्या मार्केटमध्ये आहे एक्सपायरी. जर का आपण क्रिसमस जर का बघितलं, उद्या बघा उद्या उद्या तर नाही परवा म्हणजे 25 तारखेला काय क्रिसमस आहे. तर क्रिसमस आहे ना 24 तारखेला म्हणजे उद्याच बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. त्याच्यानं काय झालेलं आहे, जे प्रीमियम्स जे आहेत
ते खूप डाउन गेलेले आहेत. ते प्रीमियम्स डाउन गेल्याच्याने काय आहे, की उद्या एक्सपायरी असल्याच्यानं उद्या तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट सर्व गोष्टी व्यवस्थित पाडून तुम्हाला उद्या काम करावं लागेल. कारण मी आज सुद्धा इथे एक ट्रेड बनवला होता. बहुतेक मी इथे एक ट्रेड बनवला होता. सांगते. इथे मी एक ट्रेड बनवला होता. तर माझा इथे एक एस-एल हिट झालेला आहे. माझं सुद्धा एक इथे इथे येथे एक एस-एल हिट झालेलं होतं. माझं 50 पॉइंटचा एस-एल आणि 100 पॉइंटचं टार्गेट होतं. डोंट वरी. कारण पहिला एस-एल हिट झाला डिसिप्लिननुसार मी काय केलेलं आहे, आपलं पोझिशन कट केलेली आहे आणि दुसरी पोझिशन मी बनवलेली आहे इथे लगेच. कारण माझा व्यवहार स्ट्राँग आज सेलिंगमध्येच होता. त्याच्यामुळे मला सेलिंगच करावं लागलं आणि माझं टार्गेट जे होतं ते जास्त नाही 100 पॉइंटचंच टार्गेट होतं. बट ॲक्चुअल मला 22 पॉइंट शिल्लक म्हणजे वरती मिळालेले आहे. तर माझं सांगायचा उद्देश काय तात्पर्य काय आहे, की मार्केटमध्ये प्रॉफिट लॉस इज द पार्ट. बट तुम्ही प्रॉफिट किती घेता आणि लॉस किती घेता हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. जर का बघितला रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ. रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ हा कमीत कमी 1:2 असायलाच पाहिजे. 1:2 हा असायला पाहिजे. जास्त जर का तुम्हाला जर का ॲज अ बिगिनर असाल तर 1:1 तुमचा असायलाच पाहिजे. कारण जर का आपण लॉस हे करत असाल, जर का आपण 50 पॉइंटचा एस-एल देत असाल मार्केटला तर कमीत कमी 100 पॉइंटचा टार्गेट तुमचा असलंच पाहिजे. हे आपण बघणार आहे लेव्हल्स किंवा लेव्हल्स कुठल्या आहेत उद्यासाठी. तर पहिली लेव्हल्स आहे आपली 51,800. सेकंड आहे 51,400. थर्ड आहे 51,000 आहे आणि चौथी आहे 50,616. हे झालेली आहे आपली बँक निफ्टीचीच लेव्हल. आता आपण बघणार आहे निफ्टीच्या लेव्हल्स आपण आता बघणार आहे. तर निफ्टीच्या लेव्हल जर का बघायचं झालं, तर मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं होतं की बा 51,000 हे बँक निफ्टीमध्ये ऑपरेटर लेव्हल ठरू शकते. तर अ, पहिले आपलं तसंच जर का आपण निफ्टीमध्ये विचार केला तर 24,700 इम्पोर्टंट लेव्हल्स, 23,867 आणि 23,664 आणि 23,546 आणि 23,664 हे मोस्ट इम्पोर्टंट लेव्हल आहे बायर अँड सेलरसाठी आणि हे जे मी तुम्हाला लेव्हल सांगत आहे, हे सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून वर्क करणार आहेत. हे सर्वांनी लक्षात असू द्या. अशाच एनालिसिससाठी आणि नवीन गोष्टी मार्केटबद्दल शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा जेणेकरून तुम्हाला काय क्वेरी आहे हे मला समजेल आणि त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देऊ शकेल.